सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी सभापती अशोक कांबळे यांचा आरपीआय आठवले गटमध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या सहित जल्लोषात पुनर्प्रवेश. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे माजी सभापती व ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक कांबळे यांनी आज असंख्य कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटमध्ये पुन्हा प्रवेश केला. मिरज येथील भव्य कार्यक्रमात राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाना वाघमारे, सहसचिव महावीर कांबळे, संजय कांबळे, मुस्लिम आघाडीचे अध्यक्ष रमजान मुजावर, जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, महिला आघाडीच्या छायाताई सरवदे, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, लोकसभा क्षेत्रप्रमुख संदेश भंडारे, मराठा आघाडीचे संतोष जाधव, उद्योग आघाडीचे अरुण आठवले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. दीनदलितांच्या हक्कासाठी पुन्हा एकदा निळ्या झेंड्याखाली एकवटणार अशोक कांबळे. कार्यक्रमात बोलताना अशोक कांबळे म्हणाले, आमच्या चळवळीचा पाया सामाजिक न्याय आहे. स्वर्गीय विवेक कांबळे यांचा विचार, निष्ठा आणि निळा झेंडा सोडणार नाही याच भावनेतून मी पुन्हा आरपीआय मध्ये प्रवेश करत आहे. अशोक बापू गायकवाड यांनी भाषणात स्पष्ट इशारा दिलाय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप आरक्षित जागा आरपीआयला देत नसेल तर आम्ही सर्वच जागांवर उमेदवार उभे करू. या पक्षप्रवेश सोहळ्यात प्राध्यापक अभिजित आठवले, अविनाश जकाते, नंदकुमार कांबळे, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, रवी गवई, राम कांबळे, प्रमोद वायदंडे, दीपक शिंदे, संभाजी सातपुते, सागर दरबारे, प्रमोद कांबळे, बजरंग शिंदे, सतीश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. 30 वर्षाचा अनुभव, आंदोलनशील प्रवृत्ती आणि जनाधार. माजी उपमहापौर स्वर्गीय विवेक कांबळे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अशोक कांबळे यांनी मागील 30 वर्षापासून आरपीआयमध्ये कार्यरत राहत दलित, वंचित, शोषितांसाठी संघर्ष केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या असंतोषातून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला होता. मात्र रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी पुन्हा पक्षप्रवेश करून संघटनेला बळ दिलाय. ही संघटना सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप ठरणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. हे खरं वास्तव म्हणजे रामदास आठवले साहेबांची जीत आहे, लक्षात घ्या. एक कार्यकर्ता, एक भीम सैनिक जर ठरवला आरपीआय मधील तर तो काही करू शकतोय, ही धास्ती निर्माण झालेली आहे. परंतु आपला मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आम्हीही नाकातून बोलू लागलेलो. आमचंही लाईफस्टाईल चेंज झालेली, बॉडी लँग्वेज चेंज झालेली, बसणं उठणं चेंज झालेले, खाण्यापिण्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. मग तो भारतीय जनता पार्टीला आता नवीन दास्ती बसली बरं का. परत आमची एंट्री झाली आणि परत हे आमचा मित्र होईल का शत्रू होईल हे सांगता येत नाही, असं त्यांच्या मनामध्ये काल सातत्यानं कुचकुचा लागलेली. काल मला भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी विचारलं, अशोकराव, रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीत या, तुम्हाला काय लागेल ती तुम्ही सांगा, आम्ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करू. मी म्हटलं, माझा बाप एकच आहे, रामदास आठवलेंना मी नेता मानलोय. रामदास आठवले साहेबांना मी सोडून दुसऱ्या पक्षात गेलो नाही, स्वतंत्र गट स्थापन केलो. परंतु आठवले साहेबांच्या विषयावरती एकही शब्द कोणाला बोलू दिला आणि मीही बोललो नाही. माझ्यावर असणारा जो वर्ग आहे, वेल एज्युकेटेड आहे, क्वालिफाईड वर्ग आहे, असणाऱ्या वर्गामधून एक कार्यकर्ता माझा 1000 कार्यकर्त्याला भारी आहे, हे आम्ही दाखवून दिलो. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बापूजी, आम्ही या मिरज शहरात, सांगलीमध्ये आणि कुपवाडमध्ये आमची जी यंत्रणा जी ठरेल आरपीआयची, त्या माध्यमातूनच 30 सीट त्या ठिकाणी विनर करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आठवले साहेबांचा आदेश आला मला, तू मुंबईला ये. मी मुंबईला गेलो, साहेबांना भेटलो. साहेब मला रागवले, नेहमीप्रमाणे थोडंसं चिडचिड केले. मी साहेबांना माफी मागितली. साहेब, मी कुठे गेलो नाही, मी तुमचाच कार्यकर्ता आहे. पॅन्थरच्या चळवळीपासून आतापर्यंत मी तुमच्या सोबत आलेलो आहे. 17व्या वर्षी माझ्या डाव्या पायामध्ये पोलिसांनी गोळ्या घातलं तरी मी तुम्हाला सोडून कुठे गेलेलो नाही. परंतु त्यावेळी वस्तुस्थिती अशी होती, पॅन्थरचा काळ वेगळा होता, आता पॉलिटिकल राजकारण वेगळं आहे. म्हणून मी तुमचा कार्यकर्ता म्हणून राहणार शेवटपर्यंत. मला तुम्ही स्वीकारा. साहेबांनी सांगितलं, जा बापूंना भेट, बापूंच्या बरोबर चर्चा कर, जगन्नाथ ठोकळे साहेबांना भेट, नानांना भेट, संजय कांबळे मामांना भेट. सगळ्यांना भेटलो, त्यांचा आदेश घेतला. जिल्ह्यात गेलो, वाड्या वस्तीमध्ये गेलो, तालुक्यांच्या अध्यक्षांची गाठीभेटी झाली. त्यांना विनंती केलो, बाबा मी परत यायला आलोय, आपलं मत काय सांगा.
सगळ्यांनी मला झप्पी मारली, आनंद व्यक्त केला, चहा नाश्त्याची व्यवस्था केली, स्वागत केलं, मला स्वीकारले. मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होण्यासाठी आलो नाही बरं का, मला मोठं पद पाहिजे ही सुद्धा अपेक्षा नाहीये. परंतु आठवले साहेबांचं जे नाव आहे ते नाव कुठं माझ्यापासून दूर जाता कामा नये. म्हणून साहेबांचं आवडतं नेतृत्व, त्यांचं आदर्श, त्यांचं कार्य आणि त्यांचा संघर्ष या विचाराला मी बघून मी तिथं शरण गेलेलो आहे. लक्षात घ्या, वस्तुस्थिती अशी आहे की नानासारखा उद्योगपती आपल्यामध्ये आहे, पिंटू सारखा, माने सारखा धाडसी कार्यकर्ता आपल्यामध्ये आहे. आपण ठरवेल ते होऊ शकते या परिसरामध्ये. म्हणून बापूजी, माझ्या घरचा जो विषय होता भया नमन मोठं करून तुम्ही मी मला स्वीकारलेला आहे. भया जर आप्पांचा मुलगा असेल, आप्पांचा रक्त जर भया असेल, सगळे आम्ही बसलेले राजकीय चळवळीतील आप्पांचा वारसा चालवणारे आम्ही कार्यकर्ते आहोत.